माऊली कशा स्वरूपात तुम्ही आता निघाले आहेत, कशी असणार आहे तिकडे मुंबईत उपोषण कसं असणार आहे? आम्ही मुंबईला या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातून ज्याच्या त्याच्या परीने कार्यकर्ते निघलेले आहेत आणि साधारणतः सकाळी 10 वाजता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत आणि उपोषणाचं स्वरूप हे आमरण उपोषण असणार आहे। त्यामध्ये आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत, बाकीचे आरोपी अटक झाले पाहिजे, SIT लागली पाहिजे, मोक्यासारखा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जे ते हरणाचं ते वन्यजीवाचं जे मटण खाल्लं आहे आम्ही ते प्रामुख्याने ती एक आमची मागणी आहे वन विभागाकडे की ते ज्यांच्या गुन्हे दाखल केले त्यांचे ब्लड सॅम्पल तपासण्यात यावं, ही देखील आमची त्या उपोषणामध्ये एक मुख्य मागणी असणार आहे। साधारणतः जे ते ज्याच्या त्याच्या परीने जिल्ह्यातून राज्याच्या कान्याकोपऱ्यातून 2000 पेक्षा जास्त लोक आझाद मैदानावर उपोषणासाठी दाखल होण्याची शक्यता आहे। कारण प्रत्येकजण आम्हाला स्वतः फोन करून सांगतोय की आम्ही निघालोत, कुणी आता पुण्यापर्यंत गेलेत, कुणी पनवेलमध्ये गेलेत, म्हणजे आपण आपल्या स्वखुशीने अगदी स्वयंपूर्तीने हजारो लोक त्या ठिकाणी आझाद मैदानावर येणार आहेत। हा, खोक्या पोचल्या जे आरोपी आहेत ज्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, ज्यांच्या घरात हरणाची मोराची जाळे सापडले, शिकार केले, मांस सापडले, ह्या लोकांची ब्लड सॅम्पल तपासण्यात यावं। नक्कीच मी आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष SP साहेब यांच्याकडं अर्ज दिला आहे। माझं संपूर्ण कुटुंब भयभीत आहे। ज्यावेळेस हा आरोपी फरार होता, आपण पाहतोय आरोपी किंवा आपल्यावर साधा गुन्हा दाखल झाला तर माणूस किती भयभीत होतोय, परंतु त्याची बोलण्याची भाषा किती मगरुरी होती, पाहून घेईल, त्याची काय लायकी आहे, ही जी भाषा होती ही भाषा एकंदरीत अगदी गुंड प्रवृत्तीची भाषा आहे। त्याच्यामुळं माझं संपूर्ण कुटुंब भयभीत झालेलं आहे, माझ्या जीवितास त्यांच्यापासून धोका आहे, म्हणून मी SP साहेबाकडं मी संरक्षणाची मागणी केलेली आहे। हो, नक्की 100% भीती आहे। सर, आरोपीला अटक करून आज 4 दिवस झाले तरी त्याचा आणखी ब्लड सॅम्पल घेतला नाही। सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्या रक्ताचे अंश काही दिवस त्याच्या रक्तामध्ये म्हणजे रक्तामध्ये असतात अंश हरणाचे, ते ब्लड सॅम्पल घेतले नाही। सर्वात महत्त्वाची मागणी ती ब्लड सॅम्पल घ्यावा, तपासणी अधिकारी बदलण्यात यावा, त्याच्यावर मोका लावण्यात यावा, ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि या मागण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत। सर, मुंबईला कुठल्या दिशेने जाणार, कसं सहभागी होतील प्रत्येकजण त्याबद्दल आम्ही पुणे मार्गे जाणार आहेत। प्रत्येकजण आपल्यापर्यंत गेवराईहून गाड्या येणार येतात, शिरूरहून गाड्या येणार आहेत, पाटोद्याहून गाड्या येणार येतात, वडोदून येणार येतात आणि हे प्रत्येकजण आपल्यापर्यंत जाणार आहे आणि प्रत्येकजण आपल्या स्वखर्चाने जाणार येतात, कोणीही कोणाचं ऐकलं नाही। आम्ही सर्व वन्यजीव प्रेमी सर्व स्वखर्च जाणार। हे आमरण उपोषण आहे सर। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण तिथून उठणार नाहीत। आम्ही त्यात मागणी केली आम्ही खूपदा, पहिल्या दिवसापासून बोलतो आम्ही, परंतु लेखीसुद्धा अर्ज दिलेला आहे आम्ही, परंतु यामध्ये कुणाचा पाठिंबा आहे काय कळत नाही की त्याचं आतापर्यंत 4 दिवस झालं त्याचे ब्लड सॅम्पल घ्यायला पाहिजे होते। 200 हरणं मारले, 100 मोर मारले, राष्ट्रीय प्राणी पक्षी आपला मोराची हत्या होऊन सुद्धा त्याचं ब्लड सॅम्पल होत नाही, ही खूप खेदजनक बाब आहे। आणि पर्यावरण मंत्र्याला, मुख्यमंत्र्याला आमची मागणी आहे की हे लवकरात लवकर जेव्हा यापूर्वी तक्रार दाखल असं घटना घडलीच नव्हती ना अशा, म्हणजे मारले हे होते परंतु अशा मारहाणीचा प्रकार त्यांनी केला नव्हता। ते एक दबाव होता, समोर कुणी येत नव्हतं, परंतु हे ढाकणे परिवार समोर आलं, हरणं पकडण्यासाठी विरोध केला। परिसरामध्ये खूप दहशत आहे। जेवढे आरोपी येतं 307, 376 गोळीबार असे त्यांच्यावर अनेक 15 ते 20 गुन्हे दाखल येतात, त्यामुळे त्यांची खूप दहशत आहे। त्यांच्यासमोर कोणी येत नाही, परंतु आता त्यांचा घडा भरलेला आहे, त्यामुळे आम्ही समोर पुढे आलेलो आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।